नमस्कार मंडळींनो, जय महाराष्ट्र. शिंदे गट महायुतीला सर्वात जास्त धक्कादायक देणारी बातमी समोर आली. बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा. जे कधी आमदार म्हणूनही निवडून येणार नव्हते त्यांना मातोश्रीने आमदार केले. तेच आमदार जेव्हा ठाकरेंना धोका देऊन, मातोश्रीला धोका देऊन, शिवसेनेसंगे तडजोड करून मातोश्रीपासून दुरावले आहेत, तेच आमदार आता पुन्हा ठाकरेंकडे येण्यासाठी विनवणी करू लागलेत. एकंदरीत बघता पक्षाने सर्व काही दिले असताना सुद्धा पक्षात बंडखोरी झाली आणि मुख्यमंत्री ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. ते बंडखोर आमदारांमुळं. या आमदारांनी अपक्ष सोबत घेऊन भाजपसंगे जाऊन सरकार स्थापन केले. मात्र हे सर्व घडत असताना जनतेच्या मनात जो रोष निर्माण झालाय तो कधीच कमी होणार नाही. जसजशी विधानसभेची निवडणूक तोंडावर येत चालली तसतशी शिंदे गटातील काही आमदारांना आता पराभवाची भीती वाटायला लागलेली आहे. आपला लोकसभेप्रमाणे तर पराभव होणार नाही ना. जर आपल्याला विधानसभा जिंकायची असेल तर आपल्याला आता ठाकरेंकडे गेल्याशिवाय पर्यायच नाही, असं त्यांना मनोमन वाटू लागले. अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसते. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचे जे राजकारण आजमावलेलं आहे याचाच फटका आता भाजपा शिंदे गट यांना बसत आहे. दुसरीकडे शरद पवार यांचा राज्यातील दौरा आणि उद्धव ठाकरे यांची सहानुभूती आणि दौऱ्याने लोकांची जमवाजमवी जोमाने होत आहे. सत्तेसाठी त्यांनी अजित पवारांना सोबत घेतलं याचा रोज जनतेच्या मनात कायम आहे आणि हेच सोबत घेतलेला अजित पवार आता भारतीय जनता पक्षाला नकोय. या सर्व घटनेचा एकत्रित विचार करता महत्त्वाची घटना पालघरमध्ये घडली. भारतीय जनता पक्ष महायुती धनुष्यबाण यावरती श्रीनिवास वनगा यांचा विजय झाला. श्रीनिवास वनगा यांच्या मतदारसंघात त्यांच्याच पॅनलचा दारुण पराभव झाला. खरेदी विक्रीच्या महासंघाच्या निवडणुकीमध्ये 17-0 असा पराभव झाला. म्हणजे श्रीनिवास वनगा यांच्या पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही. विधानसभेच्या तोंडावरती हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे येणारी निवडणूक किती जड जाणार हेच या निकालावरून स्पष्ट दिसून येते. आपल्याला काय वाटतंय, जनतेच्या मनात पुन्हा एकदा कुणाचे सरकार सत्तेवर बसवायचं विचार आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अजूनही आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.